गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. आज आपण आलो आहोत इथे मरीन लाईन्सला. ॲक्च्युली आपल्याला काही पितळेच्या तांब्याच्या अशा मूर्त्या घ्यायच्या आहेत आपल्या नवीन घरासाठी. तर आपण इथे आलो आहोत. आता आपण त्या तांबा मार्केटमध्ये जाऊया आणि बघूया कशा काय मूर्त्या आहेत त्या. इथून वॉकेबल डिस्टन्स आहे 2 किलोमीटर फक्त. आता आपण जाऊया, चला. मित्रांनो, रस्ता एवढा सुंदर आहे. अशी ही जुनी पहाड सदृश्य अशी जागा आहे आणि आजूबाजूला ह्या जुन्याच शाळा आहे. ह्याच रस्त्यातून असा आतमध्ये रस्ता जातो आहे. आपण हा वॉकिंग डिस्टन्स घेतलेला आहे म्हणून शॉर्टकट आहे. तर ह्याच रस्त्याने पुढे जाऊया. हा बघा, ह्या जुन्या चाळी किती छान छान स्वरूपात आहे तिथे. आता या जागेचं पूर्वीचं नाव आहे चिरा बाजार आणि जे नामशेष झालेलं आहे. कुठे तुम्हाला चिरा बाजार हा पोस्टल कोडवरती किंवा असं कुठे दिसणार नाही. ही या जागेची एक विशेषता आहे. मित्रांनो, 5-10 मिनटं झाल्यानंतर आपण अशा एका चौकात आलो आहोत आणि इथे सगळं मार्केट चालू होतं आहे. तुम्हाला समोर मी दाखवतो, लँडमार्क आहे BN ज्वेलर्स त्या बाजूला लिहिलेलं आहे. इथे इंडसइंड बँक आहे आणि ह्याच स्ट्रीटवरती सगळी ती तुमची पितळेची तांब्याची सगळी दुकानं आहेत. सो वी हॅव टू फॉलो दिस स्ट्रीट. आणि ह्याच चौकाचं नाव आहे इथे कॉटन एक्सचेंज. इथे एक हॉटेल आहे सुरती म्हणून. सो दिस इज द जंक्शन वेअर यू विल गेट एव्हरीथिंग. चला तर मग आपण आता आपला सर्च चालू करूया. इथे काय मिळतं. बिगेस्ट लँडमार्क इथे आहे इंडसइंड बँक ज्वेल वर्ल्ड. चला मार्केटमध्ये बघूया आता. दोन्ही बाजूला राईट लेफ्ट साईडला दुकानं आहेत. वी विल चेक वेअर टू गो. आगे वाला भी कैसा है? कौन था सर? ये 2.5 12,500. मित्रांनो, मूर्ती इथे सुंदर आहे पण इथे थोडा रेट मला जरा जास्त वाटला. 2 मूर्त्या आपण हे केलेल्या आहेत क्लोज. 2 मूर्त्यांपैकी दोन्ही मूर्त्या मला चालतील आणि त्याच्यामध्ये आता प्राइसिंग कसं होतं आहे ते बघूया. मित्रांनो, मूर्ती पसंत केलेली आहे. 2 मूर्त्या होत्या, त्यातली एक मूर्ती आपण वाजवी भावात आपण त्यांच्याकडून घेतो आहे. तर ते काही टिप्स देतात आपल्याला. ॲक्च्युली हे ओनर आहेत ह्या दुकानाचे. कितने साल से है यहाँ पे? सर मैं यहाँ पे 25 साल से होता हूँ. 25 वर्ष हे धंदा करतात इथे. आणि इथे वेगवेगळ्या टाईपच्या मेन ह्यांची खासियत मी आता बाकीच्या दुकानांमध्ये बघितलं तर मूर्त्या अशा उघड्या आहेत. तर काय होतं, त्याच्यामध्ये ऑक्साईड फॉर्मेशन होतं आणि त्याचं डल पडायला सुरुवात होते. पण ह्यांनी ह्या वेल मेंटेन करून ठेवलेल्या आहेत. सगळ्या मूर्त्या बांधून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं, मूर्तीची जी फिनिशिंग आहे ती जशी आहे तशी राहते. आप कुछ टिप्स दे रहे थे कि मूर्ति को मेंटेन कैसा करना है, तो आप सर थोड़ा. ये जो आजकल की जो मूर्ति आ रही है सर, वो एंटीक मूर्ति आ रही है सर. एंटीक मूर्तियों पे सर पीताम्बरी और ब्रासो नहीं मारा जाता. खाली नारियल तेल लगा के और टूथब्रश से रगड़ के वॉश करके और कॉटन कपड़े से साफ कर देंगे सर. तो ये ब्लैक जो एंटीक किया गया सर पीस, वो पूरा क्लीन हो जाएगा सर, पूरा साफ हो जाएगा. तो पुराना मूर्ति और ये मूर्ति में क्या फ़र्क है? सर पुराना जो मूर्ति आता था सर वो खाली एंटीक पीस नहीं आता था.
ओनली फॉर खाली पीतल आता था। मतलब वो पुराना एक ब्रासो केमिकल आता था, उससे जो लोग करते थे। लेकिन आज के डेट में मूर्तियाँ जो आ रही है सब एंटीक मूर्ति आ रही है। तो उसके हिसाब से अपन उस पर जो है अगर मारेंगे, पीताम्बरी मारेंगे या ब्रासो मारेंगे सर, तो वो सर काला पड़ जाता है। और खाली नारियल तेल से साफ कर देंगे कॉटन कपड़े से रगड़ के, तो कभी खराब नहीं होगा सर। और एंटीक लुक का एंटीक ही लुक रहेगा ये। मतलब सिर्फ आप रेकमेंड कर रहे हैं इसको नारियल तेल से साफ करना है, बाकी कुछ पॉलिश वॉलिश ऐसा कुछ कर, साबुन भी नहीं लगाना। कभी अगर दाग वगैरह अगर कभी पड़ा तो हल्का सा खाली ब्रासो रगड़ दो, बस उतना ही बस। बाकी और पूरे मूर्ति पे जो है पीताम्बरी नहीं मारना रहता है। पर अभी ये जो मूर्ति है सामने, ये मिक्सचर है या सिर्फ कॉपर? सर इसमें 80% जो है ब्रास रहता है, पीतल रहता है। और 20% जैसे आप गोल्ड पहनते तो 100% सोना नहीं होता, उससे 100% ये पीतल नहीं होता। लोखंड भी मिक्स होता है क्या? सर लोहा नहीं रहता सर, लोखंड बिल्कुल नहीं रहता, आयरन नहीं रहता। ठीक है, थैंक यू वेरी मच। मित्रों, आपका शॉप कहाँ पे, थोड़ा एड्रेस समझाएंगे तो लोगों को आने। ये मेरा शॉप है ये सर, ये पांडे ब्रदर्स करके पायधुनी है सर। ये यहाँ आने का कैसे? सर यहाँ पे जो है ये पायधुनी पुलिस चौकी है सर, उसके बाजू में ये घोड़ी जी पार्श्वनाथ टेम्पल है, जैन टेम्पल है। कोई आता है सर? बस भी आता है। कहाँ से आता है सर? ग्रांट रोड स्टेशन से। सर ग्रांट रोड से भी आता है, मस्जिद से भी आप वॉकिंग करके आ सकते हैं। बस नंबर बता देंगे आप? 102 नंबर, 105 नंबर पायधुनी, इधर ग्रांट रोड स्टेशन से आता है सर बस। ये बस स्टॉप कौन सा है यहाँ पे? यहाँ पायधुनी बस स्टॉप। पायधुनी बस? यस सर। ओके, आपका मैं कार्ड लेता हूँ, वो मैं कार्ड फ्लॅश करूँगा। चला ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर यायचं असेल तर ह्या ॲड्रेसवरती तुम्ही येऊ शकता। आणि तुम्हाला जर काय शॉपिंग, इथे भरपूर दुकानं आहेत तशी, पण मला इथे जरा ह्यांची विशेषता अशी वाटली की ह्या मूर्त्या नीटपणे ह्या ठेवलेल्या आहेत, म्हणून मी इथे ह्यांच्याकडे ती मूर्ती आपण डन केलेली आहे। मित्रांनो, नाही होय करता करता त्यांनी आधी 11 त्यांनी तुमच्या मुलाखतीमध्ये आपण 12,500 11,500 करत सगळ्यात शेवटी आपण आता जरा उदास झाले ते 10,500 एकदम सही दिया था आप। एक्चुअली आप नीचे उतर गए ना, इसके हिसाब से मैंने ये जाने लगी तो मैं सोचा जो है, मी त्यांना 10,000 बोललो, बायको तिथून गप्पणे बोलली 10,500, जरा कन्फ्युजन झालं त्यांचं आणि माझं, तर मी 10,000 डन केलं होतं। ओके, नो प्रॉब्लेम, 500 रुपये पुढे मागे। आता ते जरा उदास झालेत की मी एकदम कमी रेटमध्ये घेतो आहे, पण ठीक आहे, मला मूर्ती मलासारखी मिळालेली आहे म्हणून आपण इथून घेतो आहे। ॲड्रेस विड्रेस तुम्हाला दिला आहे, आता बाकीची शॉपिंग आपण करूया, बघूया काय म्हणून। चला मित्रांनो, मूर्ती फार वजन आहे, अजून थोडीफार शॉपिंग करायची होती पण वेळ कमी आहे, म्हणून मी आता इथे पॅकअप करतो। आणि अजून एक मी अन्नपूर्णाची मूर्ती घेतली छोटीशी, तर मी फोटो तुम्हाला दाखवतो। एकदम सुंदर मूर्ती आहे, छोटीशी घेतलेली आहे। चला ओके, टाटा बाय बाय, कीप वॉचिंग अवर चॅनल। आणि जर इथे मला अजून 2-3 वेळा यायला लागेल, छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या आहेत, फिनिशिंग आयटमच्या थोड्याफार अशा, तर त्यानंतर घेऊया। मित्रांनो, इथे समोरच ना महाकाली मंदिर दिसतंय, त्याच्या खालीच पांडे ब्रदर्स आहेत, त्याच दुकानातून आपण हे सगळं गणपतीची मूर्ती विकत घेतलेली आहे। आणि इथे हे जैन मंदिर पण असं एक भलं मोठं आहे। चला तर मग मित्रांनो, 102, 4 आणि 105 ग्रँड स्टेशनपासून इथे पायधुनीसाठी बसेस आहेत। आम्ही बसमधूनच चाललो आहे आणि मूर्ती फार वजन आहे, येताना चालत आलो होतो, आता ही ग्रँड रोडला जाणार आहे, त्याच्यानुसार तुम्ही बसचा ट्रॅव्हल करू शकता। मुंबादेवीचं मंदिर इथे बाजूलाच आहे, आता वेळ नाही तेवढा, रिटर्न व्हायचं। चलो गणपती बाप्पा मोरया।
चला गणपती बाप्पा नमस्कार करा. असंच पडलेलं आहे. चला मित्रांनो, कीप वॉचिंग अवर चॅनल. गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत. त्याची परमनंट जागा करायची आहे.